नमस्कार. कपाळावरती कुंकू लावला जातो. ही भारतीय स्त्रियांनी हजारो वर्षापासून जपलेली एक परंपरा आहे. आपण नेहमी पाहत आलेलो आहोत. या भारतीय परंपरेमध्ये ज्या घटना आहेत त्या अनेक कारणांनी युक्त असल्या तरीसुद्धा त्या सगळ्यांच्या पाठीमागे आरोग्याचं एक कारण आहेच आहे. कपाळावर कुंकू आजकाल केवळ ते सौंदर्याचा एक भाग म्हणून त्याचा उपयोग होतो एवढ्यापुरताच अर्थ मर्यादित केलेला आढळून येतो. कारण जगातल्या इतर देशातल्या स्त्रिया कुंकवाचा उपयोग करत नाहीत, म्हणून त्याचा उपयोग एवढ्यापुरताच मर्यादित आहे असा गैरसमज करून घेण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे त्या बदल्यात लाल रंगाची टिकली वापरणे आणि तो सौंदर्याचा भाग भरून काढणे अशी चुकीची कल्पना करून टिकली वापरली जाते. परंतु टिकली म्हणजे कुंकू नव्हे आणि कुंकवाचे जे फायदे आहेत ते टिकलीमध्ये मुळीच सुद्धा मिळू शकत नाही, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. टिकली ही कुंकवाची जागा घेऊ शकत नाही हे निश्चितपणे आहे, म्हणून त्याकडे आता लक्ष देणं आवश्यक आहे. या पाठीमागे आरोग्याच्या अनेक संकल्पना आहेत, याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. भारतीय शास्त्रज्ञांनी म्हणजे ऋषीमुनींनी हा एक अद्भुत स्वरूपाचा शोध कुंकवाच्या रूपाने लावलेला आहे. हे जर आपल्याला तपासून बघायचं असेल तर त्यावरची चर्चा करणं, पाहणं, ऐकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रथमतः या कुंकवामध्ये कोणती द्रव्ये आहेत ते आपण बघूया. कुंकवात प्रामुख्याने हळद आणि चुना ही दोन द्रव्ये असतात आणि त्या द्रव्यापासून हा लाल भडक प्रकारचा कुंकू तयार केला जातो. भारतीय तत्वज्ञानावर उभ्या असलेल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये या हळद आणि चुना याबद्दल आरोग्यकारक माहिती दिलेली आहे. स्वयंपाकघरातील एक आवश्यक बाब म्हणजे हळद. स्वयंपाकघरामध्ये हळद असतेच आणि जवळजवळ स्वयंपाकामध्ये ही नित्य स्वरूपामध्ये आणि अल्प मात्रेमध्ये नियमितपणे वापरली जाते, हे सर्वांना ठाऊक आहे. थोडक्यात हळद थोड्या प्रमाणामध्ये नित्य वापरली जाते हे महत्त्वाचं आहे. त्यातलं दुसरं द्रव्य आहे ज्याला चुना असं म्हणतात. या द्रव्याची मात्रासुद्धा अत्यल्प अशी आहे. विशेषतः व्यवहारामध्ये पानामध्ये किंवा दह्यामध्ये किंवा केळ्यामध्ये अल्प मात्रेमध्ये चुना टाकून घेतला जातो आणि तंबाखू खाणारे चुना मिसळून घेतात. याचा अर्थ असा की चुना हा सुद्धा बऱ्याच वेळा अल्प मात्रेमध्ये वापरला जाणारा एक पदार्थ आहे. या दोन्ही पदार्थाच्या अनुषंगाने विचार केला तर हे अल्प मात्रेत वापरले जाणारे पदार्थ आहेत. कुंकू कपाळावर लावला जातो. त्यासाठी फार वर्षापासून थोडंसं मेण कपाळावर लावून त्यावर कुंकू चिकटवला जात होता. मेण म्हणजे मध, ज्यातून काढले जाते तो भाग, त्याला मेण असं म्हणतात. मध योगवाही आहे, म्हणजे त्या वस्तूबरोबर ते शरीराला दिलं तर त्या वस्तूचे गुणधर्म वाढतात आणि म्हणून त्या मेणाचा आणि कुंकवाच्या एकत्रीकरणातून सूक्ष्म मात्रेमध्ये हे सगळं शरीरामध्ये पसरतं. त्याचे जे फायदे होऊ शकतात ते पाहण्यासारखे आहेत. आयुर्वेद शास्त्रानुसार कुंकू जेथे लावला जातो त्या जागेवरती एक मर्म आहे आणि या जागेतून दृष्ट लागणे, टक लावून पाहणे, यातून शरीरामध्ये प्रवेश सूक्ष्म पद्धतीने होऊ शकतो हे नक्की आहे. आणि तेथून हा प्रवेश या कुंकवाच्या माध्यमातून सबंध शरीरामध्ये गेल्यास शरीराला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात.
हे फायदे आपण विशेषतः स्त्रियांच्या बाबत बघत आहोत. हळद ही त्वचेचा वर्ण चांगली करणारी आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे चेहऱ्यावर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होतो आणि शरीरामध्ये सूक्ष्म मात्रेमध्ये ती नित्य स्वरूपात गेल्यामुळे शबंद शरीराचा त्वचेचा रंगही उजळून निघतो. हळद त्वचा विकारावर हे उपयुक्त आहे हेही सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर सुद्धा नित्य मात्रेत हळदीचा उपयोग कुंकवाच्या माध्यमातून होत असल्यामुळे त्वचेचे विकार, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत मुरूम, पुटकोळ्या या गोष्टी नको असल्याने त्या कुंकवाच्या उपयोगाने त्यावरही परिणाम व्हायला मदत होते. स्त्रियांच्या बाबतीत आता अद्भुत आणि आश्चर्यकारक शोध बघा. स्त्रियांच्या ठिकाणी फिकटपणा, पांडुत्व, ज्याला ॲनिमिया म्हणता येऊ शकेल असा भाग नियमितपणे असतो आणि हा प्रकार स्त्रियांच्या बाबतीत मासिक धर्म असल्यामुळे निर्माण होण्याची शक्यता सर्वाधिक जास्त. या पार्श्वभूमीवर वरती हळद व्रणावरती काम करणारी आहे हे आपल्याला ठाऊक असेल आणि त्यावेळेस अधिक रक्तस्राव होतो. त्यावेळी एक प्रकारे त्या ठिकाणी व्रण असतो आणि हा व्रण भरून आणण्याचं काम शरीरांतर्गत कायमस्वरूपी नित्य आणि अल्पमात्रेत गेलेली हळद असते. हे मोठ्या प्रमाणामध्ये स्राव होऊ देत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अगदी श्वेतस्राव असला तरीसुद्धा तो एक प्रकारचा व्रणच असतो. त्याच्यावरही याचं काम होत असतं आणि म्हणून गर्भाशयाच्या संदर्भातले सगळे विकार जे प्रामुख्याने आपल्याला दिसून येतात ते या हळदीपासून आपल्याला मुक्त करता येतात हे निश्चित आहे. आयुर्वेदामध्ये ग्रंथात हळद प्रमेय, ज्याला डायबिटीस म्हणता येऊ शकेल, या व्याधीवरती सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे आणि म्हणून नित्यपणे शरीरामध्ये अशा पद्धतीने हळद पोचवणे हे डायबिटीस होण्यापासून संरक्षण करू शकतं हेही निश्चित आहे. दुसरं द्रव्य कुंकवामधलं म्हणजे चुना. चुन्याचा वापर आहारातून मोठ्या प्रमाणात केला जात नाही म्हणून हा सूक्ष्म मात्रेमध्ये कुंकवाच्या रूपाने केला जातो. आपल्याला हे ठाऊक असेल की ताज्या व्रणातून चुना जर लावला तर जखम लवकर भरून येते. आपण हळदीमध्ये जे पाहिलं त्याप्रमाणे गर्भाशयातला स्राव जर जास्त होत असेल तर अल्पमात्रेमधला हा चुना तो व्रण भरून काढायला मदत करतो आणि म्हणून त्याचा उपयोग केला जातो. चुना हा डोक्यावर काम करणार आहे, मनावर काम करतो. त्यामुळे मनोविकारामध्येही चुन्याचा उपयोग होतो. तो अशा पद्धतीने अल्पमात्रेत नित्य दिला तर स्त्रियांना अधिक फायदा होतो. कारण स्त्रियांना चंचला म्हटलेले आहे म्हणजे त्यांची मानसिक स्थिती ही लवकर बदलणारी असते. त्यासाठी त्यांना मनाला शक्ती देण्याचं काम चुन्यामुळे घडून येऊ शकतं. चुना हा लेखन करणारा म्हणजे क्षरण करणारा असल्यामुळे त्याची मात्रा अधिक प्रमाणामध्ये शरीराला उपयोगी ठरू शकत नाही म्हणून ती अल्पमात्रेमध्ये शरीरामध्ये या पद्धतीने पोहोचवणं हे अधिक चांगलं आणि आरोग्याला हितकारक आहे. विशेषतः स्त्रियांच्या आरोग्याबाबत आणि इतरही आरोग्याच्या समस्याबाबत या अल्पमात्रेतल्या द्रव्याने आपल्याला अधिक प्रमाणामध्ये फायदे होऊ शकतात. आजकाल काही वर्षापासून कुंकवाला पर्याय म्हणून टिकलीचा योजना केली गेली. ही पूर्णतः आरोग्याच्या दृष्टिकोनातून चुकीची आहे. कुंकवाचा जो मूळ उद्देश भारतीय परंपरेमध्ये जो आला त्या पाठीमागे आयुर्वेदशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान आहे हे आपण लक्षात घेऊन नित्य स्वरूपामध्ये आपण कुंकवाचा उपयोग करायला हवा हे स्त्रियांनी पक्क ठरवलं पाहिजे. त्यामुळे जे काही वर्णन केलेलं उपयोगाचं आहे त्यापेक्षाही आणखीन इतरही फायदे दोघांचे मिळून असतील ते आपल्याला प्राप्त होऊ शकतात आणि त्यापासून आरोग्यदायक सौंदर्यासह अनेक फायदे स्त्रियांना प्राप्त होऊ शकतात. म्हणून याकडे या पद्धतीने पाहणं आवश्यक आहे
आणि त्याचा उपयोग का करायचा, कसा करायचा हे आपण ठरवण्याची वेळ आलेली आहे. आपण बघितलं तो अविनाशी आयुर्वेदमधला एक भाग होता. आवडलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.